दत्त संप्रदायामध्ये श्री शंकर महाराजांचं स्थान हे 7वं आहे. तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी, जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी. भक्तांना शंकर रूप दिसायला लागली दत्त रूपात. कसं काय? व महाअष्टमी ज्याला म्हणतात, अश्विन अष्टमी, अश्विन शुद्ध अष्टमी, शुक्ल अष्टमी, त्या दिवशी महाराजांनी दुर्गेचं रूप घेतलं आणि त्यांच्या पाठीवर भवानी नृत्य केलं. जसं स्वामी महाराज हे साक्षात दत्त आहेत, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज साक्षात दत्त आहेत. अंतापूरच्या गावाला जो तो धावे बघण्याला, छकुल्या शंकर चालीला. परत 30व्या वर्षी त्यांच्या विचारलं, महाराज आपल्याला काय पाहिजे? महाराज म्हणले की तुला काय पाहिजे? तर बर्वे काका म्हणतात, महाराज मला आपण पाहिजे. तेव्हा महाराज त्यांच्या शरीरामध्ये गेले, शरीर संचार केला आणि त्यांचं शरीर पूर्ण अष्टवक्र केलं. जपानमधले भक्त इथे जेव्हा आपल्या धनकवडीमध्ये आलेले तेव्हा ते म्हणले की ह्याच बाबांचा अवतार आमच्या इथं होता, हे आत्ता होते. समाधी नंतर दिसलेले काही किस्से जपानमधल्या लोकांनी महाराजांचे सांगितले. सागर गोटे झेलीत कन्या खेळत असे तेथ, तिच्या मुखातून बोलवीत बृहस्पती सम श्रीवेद. तिच्या मुखातून महाराजांनी बृहस्पती सम वेद वदवले. भाव तुमचा स्वच्छ असला, 10 बोटाची करुणी केळ, मस्तिष्काची करुणी श्रीफळ, अर्पा मज लागी ते. 10 बोट म्हणजे केळ, हा म्हणजे नारळ. महाराजांना दिला की सगळं मिळालं. नमस्कार, फोर मोर थॉट्सच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज थोडा आपला वेगळा विषय घेऊन आलोय, कारण बघितलं तर 30 ऑक्टोबर हा शंकर महाराजांचा प्रकट दिन असतो आणि त्याच अनुषंगाने आपण शंकर महाराज कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण सिरियल मधून वेगवेगळ्या आख्यायिका ऐकलेल्या आहेत, वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या आहेत. लोकांकडून पण बरेचदा आपल्याला शंकर महाराज हल्ली खूप ऐकायला मिळतात. मग ते शंकर महाराज कोण आहेत आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती त्यांची आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत स्वामी सेवक नवलिहाळकर महाराज. नमस्कार महाराज. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. महाराज, आता आपला एपिसोड जसा होणार आहे की शंकर महाराजांचं प्रकट दिन आहे 30 ऑक्टोबरला, त्या अनुषंगाने. तर मग सर्वप्रथम आम्हाला सांगा की शंकर महाराज कोण आहेत त्याबद्दल. शंकर महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराज कोणाचा अवतार आहेत किंवा महाराज काय आहेत, तर अभ्यासकांच्या मते जर बघितलं तर दत्त संप्रदायामध्ये श्री शंकर महाराजांचं स्थान हे 7वं आहे, म्हणजे स्वयं दत्त आहेत. एक. दुसरी गोष्ट, महाराजांनी स्वतःच्या अवतार कार्यामध्ये, महाराजांचा अवतार कार्य साधारण 1800ला, म्हणजे महाराजांचा जन्मकाळ टार्गेटेड 1800, 1801, 1802 असं म्हणण्यापेक्षा 1800चा काळ सांगितला जातो. 1800 शतकामध्ये महाराजांचा जन्म झाला. 1800 ते 1947 म्हणजे साधारण 150 वर्षाचा हा काळ. यामध्ये महाराजांनी इतके चमत्कार किंवा इतक्या गोष्टी किंवा इतके अवतार दाखवलेले आहेत. आता महाराजांचा अवतार टार्गेटेड सांगायचा झाला तर महाराजांचा जन्म झाला तिथे जसं आपण म्हणाला की 30 ऑक्टोबर, तर 30 ऑक्टोबरच का, ती कायम 30 ऑक्टोबरला असेल असं नाही. तिथीनुसार बघितलं तर दुर्गाष्टमी हा महाराजांचा जन्मदिवस, महाराजांनी देह ठेवलेला दिवस ही दुर्गाष्टमीचा आहे. तर दुर्गाष्टमीचा जन्म, त्यात महाराजांनी अनेक ठिकाणी म्हणजे अनेकदा स्वतः भवानी रूप असल्याचे दाखले दिले की भवानी रूप असल्याचं महाराजांनी स्वतःच्या त्या क्रियांमधनं दाखवलं, अवतारातून दाखवलं. महाराज जेव्हा सोलापुरात शुभराय नावाचा एक मठ आहे, त्या शुभराय मठात होते तेव्हा महाराजांनी भवानी रूपात नृत्य केलेलं आहे. म्हणजे शुभराय मठामध्ये जनार्दन बुवा कीर्तन करत होते, असं त्याच्यात 52मध्ये महाराजांच्या एक वर्णन येतं की शुभराय यांच्या मठातून कीर्तन करीती जनार्दन, दत्त रूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून. तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी, जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी. भक्तांना शंकर रूप दिसायला लागली दत्त रूपात. कसं काय? तर त्या शुभराय यांच्या मठात जनार्दन स्वामी म्हणून होते, ते कीर्तन करत असताना महाराज दत्त रूपात प्रकटले. शुभराय महाराज नावाचे एक महाराज होते, म्हणजे त्यांची कथा पूर्ण वेगळी आहे. त्या शुभराय महाराजांनी आपल्या संपूर्ण मठाचा कारभार जनार्दन स्वामींच्या हातात ठेवला आणि स्वतःचा देह ठेवला. ते जनार्दन बुवा आणि त्या जनार्दन बुवांचे वडील जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवांचा मुलगाही जयकृष्ण त्यांचं नाव, आणि त्यांचंच नाव मधुकाका. म्हणजे ज्यांना त्या मधुकाका अर्थात कोण, तर आपल्या कोल्हापूरचे जे काटकर महाराज त्यांचे गुरु. तर त्या मधुकाकांच्या पाठीवर शंकर महाराजांनी नवरात्रीच्या अष्टमीस शरीरी दुर्गेचा वास करती तांडव नृत्यास, अनंत नमने मातेस असं वर्णन आहे. महाराजांनी दुर्गाष्टमीला व महाअष्टमी ज्याला म्हणतात, अश्विन अष्टमी, अश्विन शुद्ध अष्टमी, शुक्ल अष्टमी, त्या दिवशी महाराजांनी दुर्गेचं रूप घेतलं आणि त्यांच्या पाठीवर भवानी नृत्य केलं.
असं वर्णन आहे. म्हणजे जनार्दन बुवांना महाराज दत्त रूपात दिसतात, मधु काकांना महाराज देवी रूपात दिसतात. म्हणजे अष्टमीच्या दिवशी महाराजांनी भवानी नृत्य केलं लोकांसमोर त्यांच्या पाठीवर 2.5 तास. तर असं भवानी रूप दाखवलं महाराजांनी. तिकडं समाधीनंतर एक लीला केली. समाधीनंतर महाराज कोण हा प्रश्न जेव्हा झाला तेव्हा महाराज हनुमानाच्या रूपात समोर प्रगट झालेले आहेत. म्हणून महाराजांचं वर्णन आहे की सप्त चिरंजीव जे असती. महाराजांना विचारलं महाराज आपण कोण? तेव्हा महाराज म्हणाले की सप्त चिरंजीव जे असती त्यातील श्रेष्ठ से विभूती तो मी असे मारुती स्वये मुखाने श्री वदती. स्वतः तोंडातून सांगितलं की मी मारुती आहे. म्हणजे महाराजांना सांगायचं काय आहे की मी स्वयं ब्रह्म आहे, मी दुसरं तिसरं कोणी नसून. आणि जेव्हा हा प्रश्नच महाराजांना रुद्रबाबांनी विचारला की महाराज नक्की आपण कोण, तेव्हा महाराज म्हणले की मी कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर. म्हणजे महाराज म्हणतात मी शंकर आहे. रूप दाखवून म्हणतात मी दत्त आहे. मधु काकांना म्हणतात मी भवानी आहे. भक्तांना म्हणतात मी मारुती. अर्थात महाराज सर्वस्व आहेत. म्हणजे प्रत्येक देवाच्या रूपात आपण महाराज शंकर महाराजांना बघू शकतो. म्हणजे त्यांचे अवतार म्हणू शकतो का त्यांना आपण? नाही, महाराज मी म्हटलं तसं दत्त संप्रदायामध्ये महाराजांचं स्थान हे 7वं आहे. महाराज स्वतःच दत्त स्वरूप आहेत. त्यामुळे अवतार किंवा काय, महाराज स्वतःच एक परब्रह्म आहेत. महाराजांचा अवतार किंवा ही गोष्ट ह्या लीला होतात परमेश्वराच्या. जसं स्वामी महाराज हे साक्षात दत्त आहेत. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज साक्षात दत्त आहेत. त्यामुळे त्यांना अवतार हे आपण एक त्यांचं वर्णनात्मक करण्यासाठी सांगितलेला शब्द आहे की हा पहिला अवतार, हा दुसरा अवतार, हा तिसरा अवतार, पण ते साक्षातच परब्रह्म आहेत. असं म्हणतात की शंकर महाराजांचा जन्म जो अंतापूरमध्ये नाशिक मध्ये झाला होता, तिथे वाघ होते 2. तिथे मध्ये एक बाळ बसलेलं होतं आणि एका दाम्पत्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती. मग त्यांना ते बाळ भेटलं आणि अशा पद्धतीने त्यांचं जन्माचं 2 प्रकारे सांगितलं जातं की महाराजांच्या बाबतीत उपासनी कुटुंबाचा मंगळवेढ्याचा एक दाखला दिला जातो. आणि दुसरा जो आता आपण म्हणालात की हिरे, म्हणजे चिमणाजी हिरे नावाचा एक परिवार होता जो आपल्या अंतापूर गावामध्ये राहत होता. म्हणजे अंतापूरची कथा अशी की अंतापुरामध्ये ते मूळ नाव अंतापूर गावाचं अनंतपूर होतं. तिथं एक आपण जर गेलात तर तिथं एक कमलनयन महाराज म्हणून होते. म्हणजे शंकर महाराजांच्या आधी जवळजवळ 300 वर्ष त्यांचा अवतार. आता नुकतंच त्यांच्या समाधीला 450 वर्ष झाले. तर त्या कमलनयन महाराजांना भगवंताचा एक भगवान श्रीकृष्णांचा म्हणा, नारायणाचा म्हणा, एक असा स्वप्न संकेत झाला की मी मध्ये मागं नदीच्या पाठावर तिथं एक मौसम नावाची नदी आहे तिथं, तर त्या नदीच्या तिथं मी आहे असं दृष्टांत झाला. आणि त्या दृष्टांतान्वये त्यांनी तिथं जाऊन शोध घेतला तर त्यांना तिथं 3 विग्रह सापडले. तर त्याच्यामध्ये एक मूर्ती सापडली ती म्हणजे अनंताची, दुसरी सापडली लक्ष्मीनारायणाची आणि तिसरा सापडला शाळीग्राम भगवंताची. असे 3 विग्रह त्यांना सापडले. तर त्या अनंताची मूर्ती, एवढी मोठी पाषाणाची मूर्ती, एकमेव अनंताची मूर्ती आपल्या बघण्यात आहे. नंतर अनंताचा धागा म्हणून आपली पूजा होते, जे अनंत चतुर्दशी व्रत आहे. म्हणजे वास्तविक गणपतीच्या व्रताचा अनंत चतुर्दशी आपण म्हणतो, ज्या दिवशी सार्वजनिक गणपतीचं विसर्जन होतं तो अनंत चतुर्दशीचा दिवस. पण ते अनंत चतुर्दशीचं व्रत वेगळं, अनंताशी संबंधित ते व्रत आहे. तर त्या अनंत चतुर्दशीच्या अनुषंग जो देव म्हणतात ना, तर तो अनंत भगवान विष्णूंचा अवतार. तर त्या अनंताची पूजा ज्या होते तर त्या अनंताची मूर्ती त्यांना सापडली म्हणून ते अनंतपूर. आणि त्या अनंतपुरामध्ये कालांतरानं अनंतपुराचं नाव झालं अंतपूर. जसं शेगावच्या गजानन महाराजांचं नाव मूळ गाव होतं ते शंकराचं गाव, मोठे नामक सावकार, शिवाचे ते मंदिर, शिवग्राम तयाचे नाव कालांतराने शेगाव झाले. शिवगाव किंवा शिवाचं गाव ते शेगाव, तसं ते अनंतपूरचं अंतापूर झालं. त्या अंतापूर गावामध्ये चिमणाजी हिरे नावाचं एक दाम्पत्य, तर त्यांच्याकडं संतती प्राप्ती त्यांना झाली नव्हती आणि ते शिवोपासक होते. काही काही ठिकाणी नारायण अंतापूरकर असाही नामोल्लेख सापडतो की त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली शिवाची. त्याप्रमाणे त्यांना स्वप्न संकेत झाला. आणि कायच म्हणजे त्याच्यात 52 तो उल्लेख आहे की अंतापूरच्या गावात बाळ प्रकटले रानात, चिमणाजीला दृष्टांत देवनी स्वग्रही आलात, असंख्य केल्या कृष्णलीला, अंतापूरच्या गावाला जो तो धावे बघण्याला, छकुल्या शंकरच्या लीला. शंकर महाराज हे अंतापूरमध्ये त्या गावामध्ये प्रकट झाले. अंतापूरचा तो डोंगर, म्हणजे आजही आम्ही अंतापुरामध्ये जाऊन ते सगळं बघितलंय, जिथं दावल मलिक डोंगर जो म्हणतात की दावल मलिक डोंगरावर, तर त्या डोंगराच्या तिथं गेल्यानंतर 2-3 डोंगर आहेत. एक दावल मलिक साहेबांची एक म्हणजे
भक्त होती, सेविका होती, तिचा एक डोंगर आहे. हे 2 डोंगर नूर जहा किंवा बेबी जहान अशी वेगवेगळी नाव आहेत, बेबी साहाब असंही म्हणतात. तर तो डोंगर, दाऊद मलिकांचा डोंगर, त्याच्या पलीकडे असलेलं एक घनदाट जंगल आहे, त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला म्हणतात. तिथं जाणं फार अवघड आहे, कारण वाघांचा सहवास आजही तिथं आहे. सकाळी जेव्हा डोंगर चढायला आम्ही जातो तेव्हा लोक तिथले ग्रामस्थ सांगतात की 11च्या आत कुणी जाऊ नका, वाघांचा बिबट्यांचा फार चांगला तिथं वावर असतो. तर त्या ठिकाणी एक बेलाच्या झाडाखाली एक मोठा पाषाण आहे असं गावकरी सांगतात. तर तिथं महाराजांचा जन्म झाला असं म्हणतात. जन्म म्हणजे बाळ सापडलं, वाघ भोवती फिरत होते. चिमणाजी हिरे तिथं पोहोचल्यानंतर महाराजांना ते वाघ तिथून गेले आणि त्यांनी घरी आणून त्यांचं संगोपन केलं किंवा महाराजांची हे केली. महाराज 10 ते 12 वर्षापर्यंतच अंतापुरात राहिले. तिथून महाराज हिमालयात गेले. त्या गावात आजही अंतापुरामध्ये 2-3 ठिकाणी महाराजांचे मंदिर आहेत. म्हणजे एक मूळ स्टँडपाशी गेल्यानंतर गावाच्या सुरुवातीला एक महाराजांचं मंदिर आहे. नंतर चिमणाजी हिरेंच्या परिवाराने केलं, म्हणजे त्यांचा परिवार नाशिकमध्ये विस्तृत आहे, पुण्यामध्ये आहे, अक्कलकुव्याला आहे, असा चिमणाजी हिरेंचा परिवार विस्तृत वाढलेला आहे. त्याच्यानंतर ते कमलनयन महाराजांचं जे मी सांगितलं की तिथं खुर्ची शंकर महाराज जाऊन बसायची, ती खुर्ची आहे. तिथे एक शंकराचं पुरातन मंदिर आहे, फार जुनं मंदिर आहे. तर असं तिथं आपल्याला महाराजांचा ठेवा बघायला मिळतो. ते हिमालयात जेव्हा शंकर महाराज गेले ना, त्यांना हिमालयात जाण्यासाठी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनीच त्यांना सांगितलं होतं, असंही एक आख्यायिका आहे. हा, आता जसं म्हणालात की महाराजांनी सांगितलं होतं किंवा महाराज शंकर महाराजांना विचारलं की स्वामी आपले कोण, तर महाराज म्हणतात की स्वामी माझे गुरु आहेत किंवा जो अक्कलकोटच्या मालकांची सेवा करतो मी त्यांचा सगळा योगक्षेम वाहतो असं म्हणतात. तर महाराज म्हणतात की स्वामी महाराजांनी मला तृप्त करविले स्तनपाने, मला स्तनपान करून तृप्त केले. ह्या संतांच्या बाबतीत जर बघितलं तर सदैव भेटी किंवा या गोष्टीला काय प्रायोरिटीज नाही. हे कधी एकमेकांना भेटून येतील, कशी भेटेल असं कळणार नाही. तर त्या पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा झाली असं शंकर महाराज म्हणतात आणि मग हिमालयात गेले. ती आज्ञा कशी किंवा महाराज सदैव जाऊन भेटले आणि महाराज आज्ञा करा आणि आज्ञा झाली असं नव्हे. तर स्वामी महाराज माझे गुरु आहेत, महाराजांच्या आज्ञेने मी तिथे चाललोय, जे करतो ते गुरु करतो या भावानं तो उल्लेख येतो. गजानन महाराज, शंकर महाराज आणि साईबाबा असं बोलतात की समकालीन आहेत, पण त्यात पण तथ्य आहे का ते तसं? आता कसं आहे, जसं म्हणलं तसं की शंकर महाराजांचा अवतार हा 1800 साली झाला, तो 1947 महाराजांनी देह ठेवला. साईबाबांच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर महाराजांचा 1856चा काळ, म्हणजे महाराजांनी आपल्या स्वतःचा अवतार घेतला आणि त्याच्यानंतर महाराजांनी देह साधारण 1916 ते 18च्या दरम्यान महाराजांनी ठेवला, म्हणजे मला 16 ते 18 मध्ये ठेवला. स्वामींच्या बाबतीत म्हणाल्यानंतर स्वामी महाराजांनी 1856ला अवतार कार्य चालू केलं आणि 1878च्या दरम्यान म्हणजे 22 वर्षांचा काळ स्वामी महाराजांचा सांगितलं होतं. गजानन महाराजांचा काळ महाराजांनी 1910ला स्वतःचा देह ठेवला. हा सगळा काळ आहे बघितला तर हे सगळे त्या काळात होते, एक काळ म्हणायला हरकत नाही. पण विशेष करून जर भेटी बाबतीत जर बघितलं तर स्वामी महाराजांची आणि गजानन महाराजांची भेट झाल्याचा एक दाखला मिळतो. कशात? तर शेगाव संस्थाननं श्री गजानन चरित्रकोश नावाचं एक पुस्तक लिहिलेलं, दास भार्गवाने ते लिहिलेलं. त्याच्यात असा उल्लेख मिळतो की स्वामी महाराजांच्या भेटीला गजानन महाराज अक्कलकोटात आले. महाराजांनी त्यांना सांगितलं की उत्तरेकडे पळत जावा, जिथे जाऊन थांबाल ते गाव शेगाव असेल, तिथून आपले अवतार कार्य सुरू होईल असं गजानन महाराजांनी सांगितलं आणि गजानन महाराजांचं अवतार कार्य सुरू झालं. आता टीव्ही सिरियलच्या माध्यमातून साईबाबा, गजानन महाराज, स्वामी महाराज भेटलेले दाखवतात. तो एक जसं म्हणलं की निर्गुणातीत भेटी असा प्रकार तो होतो. साईबाबा, शंकर महाराजही महाराजांना महाराज आपलं दर्शन द्या म्हणायचे आणि महाराजांचं दर्शन झालेलं आहे. शंकर महाराज गिरणावर जाऊन दत्त महाराज प्रकट व्हा म्हटल्यावर महाराजांनी दर्शन दिलेलं आहे, नाथांनी दर्शन दिलेलं आहे. हा अशा निर्गुण भेटी. पण जसं सगुण शरीर रूपानं जर म्हणायचं झालं तर यांच्या भेटी किंवा या गोष्टीवर फार लिखित स्वरूपात कुठं काय आपल्याला जास्त मिळत नाही. पण अवतार कार्याच्या वेळा ह्या एकसारख्या. त्यातल्या त्यात जर म्हणाल तर शंकर महाराज 1800 सालामध्ये महाराजांचा काळ झाला, 150 वर्षांचा महाराजांचा एकूण अवतार कार्य आहे. आणि असं तर गिरनार पर्वताचा तुम्ही उल्लेख केला, तर गिरनार परिक्रमा असते तर त्यावेळेला असं बरेच जण म्हणतात की भक्तांना तिथं शंकर महाराजांचं दर्शन होतं. महाराज तेव्हा भक्तांना घेऊन गेलेले महाराजांच्याच पुन्हा भावनेचाच उल्लेख होतो की गिरिनारीच्या गिरिजाती वायुभक्षण जे करती, भोजन साधू ना देती, संगती प्राणी ही असते. आजही तिथं श्वापदांचा वावर आहे.
तर तिथं गिरणारच्या तिथं जाऊन भक्तगणांना महाराजांनी दर्शन दिलं, तिथं असलेल्या विमुक्त वाईट शक्तींचा परिहार केला आणि महाराज तिथं थांबून साधूंना महाराजांनी भोजन घातलं. महाराज गिरणारावर गेलेले म्हणून आजही महाराजांचं लोकांना दर्शन होतंय. गिरणारच्या आपण जेव्हा चढत जातो तेव्हा मध्ये एका ठिकाणी शंकर महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे. तिथं पांढरी महाराजांची संगमरवर मार्बल प्रकृतीची एक मूर्ती आहे. ती मूर्ती आपल्याला तिथं बघायला मिळते. महाराज दर्शन आजही देतात. महाराजांना हा प्रश्न जेव्हा विचारला की महाराज आपण कोण, तेव्हा मी जसं म्हणलं की महाराज म्हणतात की मारुती महाराजांचा अवतार हा चिरंजीव अवतार आहे. आजही संचारातीत अवस्था सात्विक लोकांना, ज्याच्याकडे भाव स्वच्छ आहे त्याच्याकडे महाराज, आता याच्या बाबतीतच आत्ता जर बोलायचं झालं तर नाशिकमध्ये आपण जर गेला तर पंचवटीच्या तिथं एक बर्वे काका म्हणून आहेत, म्हणजे जे शंकर महाराज असताना त्यांची महाराजांना भेट झाली. बर्वे काकांनी महाराजांना विचारलं 16व्या वर्षी की महाराजांनी विचारलं बर्वे काकांना की तुला काय पाहिजे, तर महाराज म्हणाले मला काही नको महाराज, मला आपण पाहिजे. परत 30व्या वर्षी त्यांच्या विचारलं महाराज आपल्याला काय पाहिजे, महाराज म्हणले की तुला काय पाहिजे, तर बर्वे काका म्हणतात महाराज मला आपण पाहिजे. तेव्हा महाराज त्यांच्या शरीरामध्ये गेले, शरीर संचार केला आणि त्यांचं शरीर पूर्ण अष्टवक्र केलं. आजही बर्वे काकांना जर आपण नाशिकमध्ये जाऊन भेटाल तर बर्वे काका ही अष्टवक्र अवस्थेत आहेत. अष्टवक्र जसे शंकर बाबा होते 8 ठिकाणी जिथं वक्रांग असतं, तर त्या अष्टावक्र अवस्थेत शंकर महाराजांची ना भेटलेले बर्वे काका आहेत. म्हणजे महाराज तत्क्षणी फुलारी काकांच्या बाबतीत वर्णन आहे की फुलारी काकांच्या शरीरामध्ये महाराजांनी तत्क्षणी शरीरी संचरण आपणासारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण. महाराज तत्क्षणी परकाया प्रवेश करायचे, शरीर प्रवेश करायचे, संचारातीत अवस्थेमध्ये माणसाला जायचे. महाराजांनी काही लोकांना अष्टवक्र केलेला आहे. एक फार मला किस्सा, एक म्हणजे मजेसारखा किस्सा आहे. मजेसारखा म्हणण्यापेक्षा महाराजांची लीला म्हणून सांगतो. एक सरनाईक सरकार म्हणून होते. सरनाईक सरकार महाराजांकडे गेले आणि महाराजांना विचारलं. महाराज म्हणले माझ्या मागं कॉलेजच्या मुली फार लागतात म्हणले, तर काय करू. एकदा विचारलं, दुसऱ्यांदा विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं. महाराजांनी चाबूक काढला, मारले. सरनाईक सरकार फार दिसायला देखणे होते, फार चांगले होते. इतकं मारलं की त्यांना अष्टवक्र केलं. आता जा म्हणले, तुझ्या मागं कोण लागत नाही, आणि अष्टवक्र केलं. अष्टवक्र करणं एखाद्या माणसाला ही सोपी गोष्ट नव्हे. अष्टवक्र म्हणजे दत्त संप्रदायामध्ये अष्टवक्रांचं स्थान फार महत्वाचं. अष्टवक्र देव आहेत, तर त्यांच्यासारखं करायचं, अष्टवक्रता शरीराला आणायची हे सामान्य माणसाचं काम नव्हे. तर असे शंकर महाराज होते की म्हणून म्हणलं की गिरणारावर आजही महाराजांची लोकांना दृष्टांत का होतात किंवा दर्शन का होतं, तर महाराज चिरंजीव आहेत. त्यांचा वास अजूनही आहे. तुम्ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीने ते बर्वे महाराज आहेत, त्यांच्या शरीरात आपण म्हणू शकतो की ते अजूनही आहेत त्यांच्यात. आम्हाला आणि एक विचारायचं होतं की शंकर महाराज हिमालयात गेले होते, म्हणजे भारतभर त्यांचं भ्रमण झालं होतं आणि भारताबाहेर देखील. मग त्याचे काही संदर्भ देता येतील का? हा, खूप. म्हणजे महाराजांचं भ्रमण खूप, जसं मी म्हटलं की अंतापूर मधून महाराज हिमालयात गेले. हिमालयातून महाराजांच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना नाव आहेत. दक्षिणेत महाराजांना गुरुदेव म्हणतात, मध्य भारतामध्ये लहरी बाबा म्हणतात, आफ्रिकेमध्ये टोबो म्हणतात, जपानमध्ये जॉन साहेब म्हणतात, त्याच्यानंतर इकडे आपल्या खानदेशामध्ये कुंवर स्वामी गौरी शंकर म्हणतात. महाराजांची वेगवेगळी, इस्लाममध्ये महाराजांना रहीम बाबा म्हणतात. महाराजांनी प्रत्येक, तुम्ही वाराणसीमध्ये गेला किंवा काशीमध्ये गेला तर खिचडी बाबा म्हणतात. खिचडी बाबा म्हणून मंदिर आहे बरं काय तिथं. जर गेला तर एकदम प्रसिद्ध महाराजांचं मंदिर आहे. प्रसादही खिचडीच दिला जातो. आपल्या इथं आपण शंकर महाराज म्हणतो. तर महाराजांनी एवढ्या ठिकाणी जाऊन आपलं अवतार कार्य, लीला कार्य चालवलेलं आहे. महाराजांनी खूप भ्रमण केलेलं आहे. या ठिकाणी जाऊन महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपले चमत्कार दाखवून, वेगवेगळ्या प्रकारे महाराजांनी आपल्या स्वतःच्या लीला दाखवून लोकांमध्ये ते सगळं ठेवलेलं आहे. महाराज वेगवेगळ्या ठिकाणी कुठे गेले. आता महाराज जपानमध्ये आले. जपानमधले भक्त इथं जेव्हा आपल्या धनकवडीमध्ये आलेले तेव्हा ते म्हणले की ह्याच बाबांचा अवतार आमच्या इथं होता. हे आत्ता होते, समाधी नंतर दिसलेले काही किस्से जपानमधल्या लोकांनी महाराजांचे सांगितले. तर असे खूप महाराजांनी अवतार कार्य केलेले आहे. आपल्या महाराष्ट्रात जर म्हणाल तर महाराज सगळ्यात जास्त राहिले ते सोलापुरात शोभराय मठामध्ये राहिले. नगरमध्ये सुद्धा महाराजांचा जास्त वास होता. नाशिकमध्ये महाराज राहिले. नाशिकमध्ये अकोळकरांच्या घरात असेल किंवा खूप ठिकाणी महाराज जायचे. त्याच्यानंतर आपल्या नाशिकमध्येच पंचवटीच्या इथं मला नाव आठवत नाही, इस्त्रीचं दुकान आणि हा टप्पा होता जिथं आता बर्वे काका राहतात, तिथंही महाराज राहायचे. मला वाटतं इनामदार का काहीतरी नाव आहे, चुकीचं नाव सांगू नये, पण तरी त्या ठिकाणी महाराजांचा हे होता. नगरमध्ये खूप जणांकडे राहिले. नगरमध्ये आत्ताही आपल्याला
माधवनाथ महाराज म्हणून जे महाराजांच्या काळात होते, असे एक दोन चार लोक आजही महाराजांना बघितलेले आहेत, ज्यांच्याकडे खूप महाराजांचा अनुभवाचा ठेवा आहे, असं जे फार प्रसिद्धी किंवा ह्याच्या टप्प्यात नाही आहेत, ज्यांना महाराज मिळालेत. त्यांना हे काय नको आहे की म्हणजे जे आपण म्हणतो की आता म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या माणसाला या पॉडकास्टमध्ये येऊन एखादी चॅनलवर किंवा कुठंतरी दिसतो, 4 माणसं ओळखतात, पण ह्या लोकांना काहीच नको आहे, ते सिद्धी आहेत, त्यांना प्रसिद्धी नकोच आहे. प्रसिद्धीच्या मागं किंवा त्याच्यासाठी काय नाही, जो सिद्ध असतो तो प्रसिद्धीच्या मागं लागत नाही असं आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं महाराजांच्या वरद हस्तामुळे सगळं त्यांच्याकडे आहे, त्यांना महाराज मिळाले, त्यांना दुसरं तिसरं काही नको आहे. म्हणजे त्यांना जर महाराजांचा वास त्यांच्यात असेल असंही म्हणू शकतो आपण, किंवा त्यांना महाराजच भेटले तर त्यांना आणखी काहीच नको. आता माधवनाथ महाराजांचा किस्सा, माधवनाथ महाराजांकडे जर गेलं तर ते महाराजांना मोठे मोठे हार घालत नाही. त्यांना एका भक्ताने विचारलं महाराज असं का, तर ते म्हणे महाराजांना जड होते असं महाराज मला म्हणले. काय भाव आहे बघा की, म्हणजे विचार करायचा आहे आपल्याला. आपण डेकोरेशन किंवा याच्यामध्ये आपण एखादे थाट किंवा करतो, पण त्या देवतेच्या शरीराला शरीर आहे हे मानून किती नम्र भाव आहे, भक्तिभाव असला पाहिजे जे काही करतोय आपण त्याच्यामध्ये. तर असं पण म्हणतात ना की शंकर महाराजांच्या लीला भरपूर होत्या आणि शंकर महाराज भक्तांना बरेचदा प्रत्यय पण द्यायचे. मग असं बऱ्याच भक्तांना त्यांनी 13 नंबरवरून खूप जास्त म्हणजे आगाह केलं असं म्हणलं जातं. तर 13 नंबरचं काय त्या बाबतीत? 13 नंबर बाबतीत कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. म्हणजे आपले शंकर महाराजांचे एक भक्त आहेत की रामचंद्र हरिभाऊ कडलासकर जे ज्यांना पेंटर काका म्हणायचे, त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे विजयदादांनी सांगितलेला की किस्सा आहेच की महाराज म्हणजे 13 आकड्यावरनं एक सांगितलं. पण एक महत्वाचा किस्सा म्हणजे काय की महाराज म्हणायचे मैं तेरा म्हणजे सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, असं महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं. सब कुछ तेरा, सगळं तुझं आहे, माझं यातलं काहीच नाहीये, फक्त ते भक्तीने मिळव, मी तुझा होईन. यावरनं तो 13 आकडा प्रचलित झाला. वास्तविक 13 संदर्भाबाबतीत मी म्हणलं की माझ्या वाचनातला हा एक प्रसंग, अजून काही असतील तर मी अवश्य शेअर करेन, पण सब कुछ तेरा कुछ नाही मेरा असं महाराज म्हणायचे. आम्ही पण एका ठिकाणी असं ऐकलं होतं की एका भक्ताला त्यांनी आधीच सांगितलं होतं की 13 तारखेला तुझा मृत्यू वगैरे. नाही, 13 तारखेला म्हणजे तो संदर्भ दिला जातो की महाराज म्हणाले की तुला देहावसन होण्याची तारीख ती 13 त्रयोदशी तिथी आहे, तर 13 तारखेला प्रदोषाच्या काळी आपलं हे होईल असं महाराज सांगितलं. तो 13 आकडा म्हणून सांगितलेला. त्यांना प्रिय असा आकडा आहे की ते प्रिय म्हणजे संदर्भ जोडले जातात तसा शब्दान्वये की 13 म्हणजे असं टार्गेटेड कुठल्या संताचं किंवा असं. आता ते हा विषय जोडला जातो अंकगणित ज्योतिषशास्त्रांचे की आकडे किंवा हे, पण महाराज हे स्वतःच एकदा महाराजांना म्हणजे स्वामींच्या बाबतीतला किस्सा आहे की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना एक असा तांत्रिक तिथं आला आणि तो काय करायचा की तंत्राद्वारे असे शाळीग्राम नाचवायचा. शाळीग्राम आपण म्हणतो ना, शाळीग्राम विष्णूंचा अवतार किंवा विष्णू स्वतः अवतार म्हणण्यापेक्षा स्वतः स्वयं विष्णू. तर वृंदेच्या शापाबाई पाण्यातला दगड झालेले शाळीग्राम, तर त्या शाळीग्रामांची उडवायचा म्हणल्यावर लोक गेले आणि सांगायला लागले की महाराज तो सांगतोय की तिथं काय लंगोटीवाल्या बाबाकडे जात आहे काय असं. मग महाराज उठले आणि तिथं गेले, असं कमरेवर हात ठेवून शिवार शंकर नमामि शंकर बघत राहिले. एक दगड काय जागचा हले ना, काय होईना म्हटल्यावर महाराजांना नमस्कार केला. म्हणले इथं एक कोणतरी वेगळा आले म्हणले, तर बघितलं तर हे बाबा हे कोण बाबा आहे म्हणले, तर कोण नाही असं मी कोण नाही म्हणले, तू कचार चालू कर म्हणले, नाचून दाखव. किती केलं ते होईना म्हटल्यावर महाराज नमस्कार केला. महाराजांना म्हणला महाराज असं का, तेव्हा महाराज म्हणाले की एक जान ले म्हणले की तू कर रहा है उसे माया कहते, ये माया है, मैं खुद माया हूं म्हणले, मुझ पे माया नाही चलेगी म्हटले. म्हणून महाराजांनी सांगितलं की महाराज बघताना शाळीग्राम म्हणले तू नाचवतोयस, मुळात तो शाळीग्राम नसून साधा काळा दगड आहे, त्यामुळे तो तुझ्या क्रियेच्या तंत्राच्या जीवावर मंत्राच्या जीवावर तू हे करतोयस, असं करून लोकांना नाडू नकोस. म्हणजे मला सांगायचं काय होतं की ह्या स्वतः माया किंवा सिद्धीच्या अंगातच वसलेल्या आहेत, त्यांना आकडे यंत्र तंत्र मंत्रशास्त्राचं कसलं विशेष प्रेम नसतं. आता तुम्ही म्हणलं होतं की शंकर महाराजांची समाधी जी आहे 1947 साली त्यांचं देहावसन झालेलं आहे, तर त्यावेळी एक कथा होती, असं प्रचलित आहे ती कथा. मग ती कशा प्रकारे त्यांनी समाधी घेतली होती? शंकर महाराजांच्या बाबतीत महाराजांनी स्वतःच आपल्या समाधीचं स्थान दाखवलेलं की ते इथं असेल. ढेकणे महाराजांच्या तिथं महाराजांचा देह ठेवला. आजही जर आपण कधी धनकवडीमध्ये महाराजांच्या प्रकट दिन उत्सवात किंवा पुण्यतिथी उत्सवात गेलात तर तिथून महाराजांची पालखी निघते, मठापर्यंत येते आणि पुन्हा मठात पालखी थांबते. दगडूशेठ आणि हा सगळा प्रवास करत पुढे येते. दगडूशेठच्या पुढे जे मंदिर आहे दत्त मंदिर ढेकणे महाराजांचं आहे, तर त्या ठिकाणी महाराजांचं स्वामींचं एक मंदिर आहे, तिथं स्वामींसमोर महाराजांचं जाणं होतं. म्हणजे असं सांगतात की मंडईतल्या त्या मंदिरामध्ये स्वामी महाराज, शंकर महाराज आणि भवानी एकत्र बसायचे, असं लोक सांगतात.
तर तिथून म्हणजे त्या ठिकाणी जर आता प्रकट दिनात आपण जर गेला तर तिथून पालखी निघते रुद्र मठामध्ये. रुद्र महाराज म्हणजे रुद्रकर बाबा म्हणून एक महाराजांचे शिष्य होते. तर त्या रुद्रकर बाबा म्हणजे समाधीचा किस्सा जर सांगायचा झाला तर रुद्रकर बाबांची आठवण काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण ज्या शंकर महाराजांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ती जागा म्हणजे धनकवडी. तेव्हा म्हणजे पूर्ण घनदाट जंगलाचा तो परिसर, श्वापदांचा प्रचंड वावर. महाराजांनी देह ठेवला त्या समाधीच्या ठिकाणी, महाराजांचा देह ठेवला गेला. पण रात्र झाल्यावर सगळे घरी गेले. पण तिथं श्वापदांनी ही समाधी जर उकलली, महाराजांच्या देहाचं जर काय इतरस्तर करण्याचा प्रयत्न केला तर असं होऊ नये म्हणून महाराजांचे परम शिष्य रुद्रकार बाबा त्या ठिकाणी, परमपूज्य रुद्रकार बाबा तिथं बसायचे, छत्री घेऊन समाधी भोवती बसायचे. आज जी आपल्याला शंकर महाराजांची समाधी दिसते ती केवळ आणि केवळ रुद्रकार बाबांमुळे. म्हणजे मला सांगतानाही भरून येते की काय नम्र भावाचा विचार करा. एवढी श्वापद आहेत, वाघ चित्ते अस्वल आहेत आपल्याला माहिती असताना देखील छत्री घेऊन आपल्या गुरुच्या समाधीचं रक्षण करायचं हे सोपं नव्हे. त्याच बाबतीत एक कथा आहे. शंकर महाराज समाधी झाल्यानंतर शंकर महाराजांचं सगळं झालं आणि महाराजांनी स्वतःच शरीर कसं जिवंत आहे तारेद्वारे तेव्हाच्या तारतज्ञ किंवा वैद्यक तज्ञांना दाखवलं की मी अजूनही जिवंत आहे, माझ्यात देह आहे असं दाखवलं. म्हणजे महाराजांच्या लीला अगाध होत्या. तर त्याच शंकर महाराजांनी समाधी झाल्यानंतर पुन्हा समाधीतून प्रकट झालेले आहेत. रुद्रबाबा जे म्हटलं की रुद्रबाबा समाधीपाशी रक्षण करत होते तेव्हा बरोबर बाबांना बाबा शंकर महाराज प्रार्थना करत नमस्कार करत तिथं बसलेले. तेव्हा महाराज प्रकट झाले. तेव्हा वर्णन येते की समाधीतून प्रकटती मिठीत रुद्रांना घेती, पृथ्वी भवती फिरवती, साक्षीत्वाची दिली प्रचिती. म्हणजे मी गेलेलं नाही, मी आजही आहे म्हणून रुद्रकार बाबांना समाधीतून प्रकट झाले. चलरूपानं, सामान्य गोष्ट नव्हे, चलरूपानं सगळी पृथ्वी फिरवून आणली आणि पुन्हा वेळेत आणून सोडलं. 7च्या दाखोळकर, रामचंद्र दाखोळकर म्हणून जे होते आपल्या नाशिकमध्ये, त्यांना 7च्या देशभ्रमण करून आणलं, त्यांना सगळी 4 धाम दाखवून आणले असे शंकर महाराज. त्यामुळं लीलांच्या बाबतीत, सिद्धीच्या बाबतीत जे स्वयंसिद्ध आहेत त्यांना सिद्धीची किंवा या गोष्टीची गरज नसते. तसं तर त्या शंकर महाराजांनी स्वतःचं स्थान, ही माझी समाधी इथं असेल असं दाखवलं. आजही त्या ठिकाणी आपण समाधी बघतो जिथं ट्रस्टींच्या माध्यमातून कारभार चालवला जातो. अगदी छान पद्धतीने महाराजांच्या सेवा होतात. रोज खिचडीचा प्रसाद, महाराजांना खिचडी प्रसादात आवडते म्हणून खिचडीचा प्रसाद दाखवला जातो. महाराजांना स्वतः महाराज सिगरेट घ्यायचे म्हणून जसं आचारांचे फरक असतात, समयाचारामध्ये सात्विक उपासना असतात, कौलाचारामध्ये वेगळे असतात. तर महाराजांना त्या म्हणजे जो निर्माती करतात. आता मला म्हणून आवर्जून ही गोष्ट सांगावीशी वाटते की महाराजांना सिगरेट आवडते म्हणून मी ओढणं चुकीचं आहे. शंकर म्हणजे शंकरांना मद्य देतात, वारुणी देतात म्हणून मी घेणं चुकीचं आहे. तर तसं न करता महाराजांना तेव्हा त्या गोष्टी प्रिय होत्या म्हणून मग महाराजांनी पृथ्वी भ्रमण करून आणलं बाबांना. ते आपण करू शकतो का? शंकराला सृष्टी सांभाळायची, शंकरांना विष पिलं, हालाल इथं तटवून दाखवलं, ते करू शकतो का? नाही. तर महाराजांची घेण्याची बाब हीच की म्हणजे महाराज, मी कशावर सांगितलं की महाराजांना असे नैवेद्य होतात, खिचडी दाखवली जाते, तर महाराजांना बेसनाचे लाडू प्रसादात, मुगाच्या डाळीचे लाडू प्रसादात दाखवले जातात, अन्य गोष्टी भजी दाखवले जातात. तर तो प्रसाद महाराजांचा आजही आपल्या लोकांना सगळ्यांना दिला जातो. करतोय आपण म्हणून मग आपण ते सिगरेट ओढत होते म्हणून आपण पण सिगरेट ओढणं हे नाही, अत्यंत चुकीचं, अत्यंत चुकीचं. गुरुनं दिलेला, गुरु करतो म्हणून मी करणं अत्यंत चुकीचं आहे. मुळात एक गोष्ट आहे, शंकर महाराजांच्याच बाबतीमध्ये एक हे आहे की गुरुबोध कसा मोठा असतो. शंकर महाराजांच्या काळामध्ये आपल्या कोल्हाळ्यामध्ये जन्म झाला त्या विठामाई आजी, त्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या सरस्वतीचा अवतार ज्यांना म्हणतात, तर त्या मच्छिंद्रनाथ आपण जे म्हणतो ना हा सगळा संप्रदाय, तर नाथ पंथामध्ये विठामाई आजींचं नाव फार मोठं आहे. म्हणजे एक स्त्री अवली या ज्यांना म्हणतात, तर त्यांचे शिष्य म्हणजे हरिनाथ बुवा. आणि हरिनाथ बुवांना शंकर महाराज तेव्हा गेले तिथे. हरिनाथ बुवांची आणि शंकर बुवांची सोलापुरात शुभराय मठात भेट झाली. शुभराय मठात भेट झाल्यास ऋषी विठामाई आजी म्हणजे काय की ज्यांच्याकडे परम तेज होतं, ज्यांना नाथांच्या आदेशानुसार ज्यांनी 12 वर्ष विहिरीच्या काठावर बसून जप साधना केली आणि जपसिद्धी झाली, त्यांनी एकच शिष्य केला, ते म्हणजे हरिनाथ बुवा. आणि त्या हरिनाथांनी माईंची इतकी महती जगाला सांगितली. आणि तेव्हा शंकर महाराज तिथं मुखेडला विठामाई आजींना भेटलेले. त्यांची समाधी विठामाई आजींची मुखेडमध्ये आहे. तर मुखेडमध्ये त्यांनी देह ठेवला. म्हणजे तेव्हाचे नातलग किंवा परिवार त्यांना मानत नव्हता. तर त्या आजींनी समाधी घेऊन दाखवले मी कोण आहे ते दाखवून दिलं. आणि त्यांचे शिष्य, मी म्हणलं ना एकमेव शिष्य, तेव्हा शंकर महाराजांनी त्यांना विचारलं की विठामाई आजींचा हा किस्सा सांगितला जातो की म्हणले तुझ्या खिशातल्या नोटामध्ये, म्हणजे ऐकिवातला किस्सा असं म्हणतो की तुझ्या खिशातल्या नोटा देते म्हणजे देणार नाही, की दुसऱ्यांदा म्हणले देणार नाही म्हणले, आणि तिसऱ्यांदा अगदी ओरडले देणार नाही. आणि तेच हरिनाथ बुवा जेव्हा शंकर महाराज शुभराय मठात भेटलेले तेव्हा नमस्कार केला. जनार्दन बुवांच्या कृपात कीर्तनात दत्त महाराज प्रगटलेले ना शंकर बाबा.
तर त्या ठिकाणी शंकर महाराज नमस्कार केल्यास ऋषी त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले ते प्रसिद्ध आहेत. आता जगत्वंद्यवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणांगत मी भवभय वारण तुम्हीच ना. हे हरिनाथ बुवांनी लिहिलेली रचना आहे. आणि ते हरिनाथ बुवा जेव्हा इकडून जायचे तेव्हा धनकवडीत उतरून शंकर महाराजांच्या समाधी समोर हे म्हणायचे आणि मग अजून विठामाईंकडे जायचे, मुखेडला जायचे. तर मुखेडला माईंची समाधी आहे. तर असे शंकर महाराज मग नंतर लोकांनी विचारलं की बाबा आपल्याला शंकर महाराज ही दिव्य विभूती माहीत असताना खिशातले नोटा मागत असताना का दिलं नाही? तर ते म्हणाले ते सांकेतिक बोध होते. बाबा म्हणत होते की हा मठाचा कारभार तू चालव, पण मी माझ्या आईला, माझ्या विठामाईला मी सांगितलंय की एकदा मी जो गुरु केला मी न सोडे कदा त्याला, तो न सोडे कधी मला, माईच्या पुढे मला कोण दिसत नाही. म्हणजे काय भाव आहे बघा. त्रिभुवनाचा पालक परब्रह्म शंकर महाराज समोर उभारतायत, मठाचा कारभार म्हणतात, पण गुरु आदेशापुढे नाही. तेच मला सांगायचं होतं की महाराजांची शब्द किंवा महाराजांचा शब्दाप्रमाणे महाराजांनी सिगार घेतली किंवा महाराजांनी मद्य केलं म्हणून मी करणं अत्यंत चुकीचं आहे. गुरु आदेश सर माथ्यावर मांडणारी आपली परंपरा आहे. आपण सांगतो की सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मत् आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. म्हणजे सदाशिवापासनं साक्षात शिवापासनं विष्णूपासनं आरंभ होते, शंकराचार्यांना मध्ये ठेवते अशी ही महान गुरु परंपरा. ह्या गुरु परंपरेमध्ये जर सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे शब्द आहे तर गुरु वाक्य परमूलम. गुरु वाक्य हे परम आहे. गुरुनं एकदा सांगितलं की हेच तर हे च याच्या पलीकडे जायचं नाही तर त्याला गुरु आदेश म्हणतात. असं म्हणून म्हटलं की महाराज गुरुचा शब्द शेवटचा असतो. आणि आता शंकर महाराजांबद्दल बोललं तर धनकवडीला एक मठ आहे आणि पुण्याच्या साईडला आणखीन एक मठ आहे विश्रामधाम. मग ते दोन्ही मठ जवळ जवळ आहेत, मग दोन्हीकडे पण त्याच पद्धतीने तर धनकवडीमध्ये ज्या सेवा होतात त्याच विश्रामधाम मठात अगदी सेम पूजाही बघायला, पण इकडं असे तसेच तिकडं महाराजांची करण्याचा प्रयत्न असतो. आता असं मी सांगितलं की प्रगट दिनाला पालखी तिथून निघते, इथं धनकवडीमध्ये येते समाधी मठावर, विश्राम मठात जाते आणि पुन्हा येते. पुण्यतिथीला असं होत नाही, फक्त प्रगट दिनाला पालखी तिथे जाते आणि येते. तर विश्राम मठ म्हणजे काय तर शंकर महाराज असताना रुद्रबाबा धनकवडीमध्ये महाराजांची जेव्हा सेवा करायचे तेव्हा महाराज म्हणाले तू इथं थांबू नकोस, तू तिकडे जा आणि तुझ्याकडे मी विश्राम घ्यायला येईन म्हणाले. आणि त्या पद्धतीने महाराज तिथं जाऊन दुपारच्या काळामध्ये रोज थांबायचे. त्यामुळे त्यांना विश्राम स्थान, महाराजांचं विश्रांतीचं स्थान म्हणतात. आजही जर तुम्ही गेला तिथं राजे महाराजे कुणी येऊ दे दुपारी 1 ते 3 मठ उघडला जात नाही. का तर विश्राम आणि बऱ्याचदा उघडण्याचा प्रयत्न करण्याचा किंवा आपण म्हणतो तर तसा प्रयत्न कुणी केलाही नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्रास रूपाने जाणवतो म्हणून कुणीही करत नाही. त्या विश्राम मठाची एक कौतुकाची बाब सांगतो. आपण जसं म्हणतो की धनकवडीमध्ये फार मोठं ट्रस्टींचा व्यापार किंवा ट्रस्टींचा एक त्याच्यावर एक हे आहे लक्ष आहे किंवा बारीक सगळ्या कारभार बघितला जातो. तिथं मोठ्या मोठ्या योजना आखल्या जातात, मोठे मोठे सण उत्सव साजरे केले जातात किंवा ट्रस्टींच्या हातात मॅनेजमेंट असल्या कारणानं आर्थिक सुबत्ता असते, कारभार पार पाडला जातो. पण विश्राम मठामध्ये जर आपण गेलो तर तिथं मुलं सगळं बघतात बरं काय. लहान लहान मुलं किंवा ह्या वयातली मुलं फार छान पद्धतीने सेवा करतात आणि तो इतका मोठा झालेला की प्रगट दिना दिवशी 10-20 हजार 25-30 हजार माणसं प्रगट दिन आणि पुण्यतिथी दिवशी, प्रगट दिनाला तर 30-40 हजार जेवत असतील, पुण्यतिथीला जो माझ्यासमोर आम्ही बघितलं की 20-25 हजार माणसं जेवतात. म्हणजे दोन्ही मठाच्या सेवा वाखाणण्याजोग्या आहेत, वादच नाही. फक्त म्हणतात असं की इकडं ट्रस्टी किंवा कारभार व्यवस्थित ट्रस्ट असल्या कारणानं आर्थिक कारभार मोठा होतो त्यामुळे करणं शक्य होतंय. पण ही मुलं स्वतः उभारून नित्य सेवा महाराजांना जे काय लागते अन्न पाणी खाणं, लहान आपण जसं म्हणतो की ब्रह्मांडाचा नायक जरी तो असला तरी माझ्या घरात असणार बसला तेव्हा तो माझं मूल आहे, या पद्धतीनं ती पोरं सेवा करतात. मी बघितले अगदी मनापासून निष्ठेनं श्रद्धेनं सात्विक भावानं विश्रामधाम मठामध्ये महाराजांची सेवा होते. महाराजांचा विश्राम त्या ठिकाणी असल्या कारणानं महाराजांचं ते विश्रांती स्थान आहे, त्यामुळे त्या स्थानाचंही महत्व फार मोठं आहे. त्या स्थानालाही म्हणजे महाराज जिथं गेलेत त्या प्रत्येक स्थानाला महत्व आहेच, वादच नाही. म्हणजे आपल्याही घरामध्ये महाराजांची प्रतिष्ठापना केली, नित्यनेमान भाव केला तर महाराज तिथे येतील यात दुमत नाही. पण जसं आपण विचारलं विश्रामधामचं महत्व हे. मग मला आता तुम्ही म्हणला की आपल्या घरात म्हणजे प्रत्येकाला जर त्यांची सेवा करायची असेल शंकर महाराजांची ती कुठल्या पद्धतीने, आणि आपण म्हणतो की परिक्रमा केली जाते दत्त परिक्रमा, तसं त्या पद्धतीने जर शंकर महाराजांची अशी काही प्रसिद्ध ठिकाणं असतील तर त्यांना भेट देणं पण तितकंच गरजेचं आहे. अगदी
जसं म्हणाला की महाराजांची पूजा करायची झाली तर सगळ्यात सोपं आहे. महाराज हे अगदी काय म्हणतात की भावानं ज्याला जो असतो त्याच्या जवळ असायचे. अगदी महाराजांचं वर्णन आहे की महाराजांनी कधीही गरबी माणसाकडं किंवा अशा माणसाला कधी जवळ केलेलं नाही. जे सात्विक आहेत म्हणजे प्रधान अगदी तेव्हाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते इंडस्ट्रीचे, पण त्यांनाही ते अगदी आर्थिक सोबत असलेला माणूस, पण त्यांनाही नास्तिक माणसाला आस्तिक करण्याची ताकद महाराजांमध्ये होती. बालगंधर्व महाराजांकडे यायचे. रामचंद्र अकोटकरांकडे एक दशग्रंथी ब्राह्मण आला नाशिकमध्ये आणि महाराजांचं दर्शन घेतलं. तेव्हा महाराजांनी त्याला प्रसाद खायला दिला. खाणार का विचारलं, खाणार म्हणले. प्रसाद खायला दिला. उघडून बघतोय गाडीमध्ये तर त्याच्यामध्ये अंडी होती. अचानक दशग्रंथी ब्राह्मणाच्या हातात उकडलेली अंडी बघून त्याचं मस्तक फिरलं. त्याने ती कचऱ्यात फेकून दिली. अकोलकरांनी रामचंद्र अकोलकरांनी त्यांना फोन केला आणि विचारलं, म्हणे काय झालं, कसं झालं. संपर्क केल्यावर विचारलं. फोन हा शब्द चुकीचा आहे, तेव्हाचे जी काय ब्रह्मंडनीची स्वादना असेल त्याद्वारे विचारलं आणि ते म्हणले कसला तुझा महाराज. म्हणले मला असं दिलं. चल म्हणले बघूया. म्हणून जाऊन कचऱ्याच्या ठिकाणी बघितलं त्या ठिकाणी आंबे झालेले. म्हणजे तुमचा जसा भाव आहे बघण्याचा तसं महाराज तुमच्यापर्यंत येणार आहेत. दशग्रंथी ब्राह्मणाचं तेव्हा महाराजांनी गर्भानं केलं. ह्याच्यातच वर्णन आहे की काशीमध्ये वैदिक ब्राह्मण होते. वैदिक ब्राह्मण काशीत तर ते म्हणतात की भोंदू अजागळ अशिक्षित जाणे काय कसे वेद. हे महाराज कसे दिसतात तर भोंदू अजागळ अशिक्षित जाणे काय कसे वेद. तेव्हा महाराज म्हणाले, म्हणजे महाराजांनी काय केलं तर सागर गोटे झेलीत कन्या खेळत असे तेथ तिच्या मुखातून बोलवीत बृहस्पती सम श्रीवेद. तिच्या मुखातून महाराजांनी बृहस्पती सम वेद वदवले. म्हणजे हे कोणाचंही काम नव्हे. म्हणजे जसं म्हणतात की एखादी श्री सुक्ताची ऋचा म्हणायची झाली किंवा एखाद्या पुरुष सुक्ताची ऋचा म्हणायची झाली तर माणसाला 2-2 वर्ष पाठ घेतात, म्हणजे पाठांतर घ्यावे लागतात. तर वेद म्हणणं इतके सोपं काम नव्हे. संस्कृत शब्द आणि वैदिक भाषा ही फार अवघड असते. म्हणजे जसं एखादा साधा आपण म्हणतो की एखादं स्तोत्र आहे ते त्याची भाषा स्तोत्र आणि सुक्त अवघड, वेद मंत्र आणि अवघड. तर असा प्रकार तर ते तिच्या मुखातून महाराजांनी म्हणून दाखवले. असे म्हणजे महाराजांनी कधी भेद केला नाही. कोण कसा भस्मे काका, फुलारे काका, भावे काका, देशपांडे काका, पेंटर काका यांना जक्कलमाळ्यामध्ये महाराज होत. जक्कलमाळ्यात सोलापुरात खूप राहिले महाराज. तर त्या असे महाराजांनी खूप चमत्कार करून एवढंच दाखवून दिलं की मी सामान्याती सामान्य माणसाचाही आहे. भाव तुमचा स्वच्छ असला 10 बोटाची करुणी केळ, मस्तिष्काचे करुणी श्रीफळ, अर्पा मज लागी ते. 10 बोट म्हणजे केळ, हा म्हणजे नारळ. महाराजांना दिला की सगळं मिळालं. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की महाराज परिक्रमे बाबतीत जर म्हणायचं तर महाराजांचं पहिल्यांदा जन्मस्थान जिथं अंतापुरात जाऊ शकतो आपण. अंतापुरात नाशिकमध्ये येऊ शकतो. नाशिकमध्ये महाराज खूप ठिकाणी राहिलेले आहेत. नाशिकमध्ये आपण जर आलं तर म्हणजे आत्ता पंचवटीमध्ये आत्ता एक शंकर महाराजांचं नवीन मंदिर झालं. आत्ता एक साधारण मला वाटतं दसऱ्या दिवशी त्यांची प्रतिष्ठापना फार मोठ्या प्रमाणात अगदी वैदिक पद्धतीनं संपन्न झाली. तर तिथंही महाराजांचा हे आहे. नाशिकमध्येही महाराजांचा फार मोठा भक्त परिवार आहे. अकोलकरांकडे जसं म्हणलं की त्र्यंबकेश्वरवर अक्कलकरांच्या घरात महाराज जायचे तर तिथं महाराज जाऊन त्या अक्कलकरांना दारातनच हाक मारायचे. तर तिथेही शंकर महाराजांच्या अक्कलकरांच्या घरात एक मूर्ती आहे, महाराजांचा एक फोटो आहे. त्याच्यानंतर महाराजांचे एक भक्त होते ज्यांना शंकराई, कुलकर्णी परिवारामध्ये शंकराई म्हणतात. तर ते नाशिकमध्ये पंचवटीमध्ये त्यांचं घर आहे. त्यांच्या घरात महाराजांनी दिलेल्या मोजडी आहेत. तर त्या मोजडी तिथं आपल्याला बघायला मिळतात. तिथंच महाराजांच्या एक महाराज बसलेले एक म्हणजे आसन म्हणतो ना आपण, ती खुर्ची महाराजांची एकांच्या घरामध्ये. नाशिकमध्ये हा महाराजांचा परिवार आहे. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये महाराजांचा फार मोठा परिवार आहे. अहिल्यानगरमध्ये महाराजांची फार सेवा मोठ्या पद्धतीने होते. त्याच्यानंतर सोलापुरामध्ये शुभराय मठात महाराज 28 वर्ष राहिले. जक्कलमाळ्यामध्ये महाराज राहिले. जक्कलांच्या तिथं पेंटर काकांची चिरंजीवानी आता केलेलं मंदिर आहे. तिथेही महाराजांच्या वस्तू, महाराजांनी दिलेल्या पादुका, महाराजांच्या गळ्यातली माळ, महाराजांची छाटी त्या ठिकाणी आहे. त्या शुभराय मठाचं एक वर्णन असं की शुभराय मठ हा खूप जुना मठ असल्या कारण तिथं स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, उमणाबादचे माणिकप्रभू महाराज, शंकर बाबा महाराज गेलेले आहेत. त्या ठिकाणी महाराज 4ही जणांच्या पादुका आहेत. माणिकप्रभूंच्या नाही आहेत. तर स्वामी महाराजांच्या, शंकर महाराजांच्या, शुभराय महाराजांच्या आणि मला वाटतंय जनार्दन बाबांच्या, मधु काकांच्या अशा 4 पादुका त्या ठिकाणी जयकृष्ण बुवा अर्थात मधु काकांच्या पादुका आहेत. आपल्याला तिथं बघायला मिळतं. तिथं शंकर महाराज बसलेली खुर्ची आहे. तर त्या सोलापुरात आपल्याला एवढा सगळा ठेवा बघायला मिळण्यासारखं आहे. असं खूप आणि मग शेवटी महाराजांचं
समाधीस्थान जिथं आज महाराजांचा देह आहे, तर त्या ठिकाणी धनकवडीमध्ये विश्राम मठ असेल, ढेकणे काकांचा असेल, मेहेंदळे वाडा असेल, अशा अनेक गोष्टी आपल्या मेहेंदळेंच्या वाड्यामध्ये महाराज कीर्तन ऐकायला जायचे. म्हणजे मेहेंदळे ताई साहेबांना गळ्याला हात लावला त्याच वर्षी त्यांच्या तोंडात ज्ञानेश्वरी प्रकट झाली, ज्ञानेश्वरीचं प्रवचन व्हायला लागलं. तर असे खूप किस्से महाराजांचे आहेत. महाराजांची परिक्रमा करायची झाली तर वर्ष पुरणार नाही, इतके ठिकाणी महाराजांनी भ्रमण केलेलं आहे. हा, मग त्यांनी अगदी भारतभर सुद्धा केलं तरी हो. ते खूप कमीच पडेल इतके खरंय. ठिकाणी ते प्रकट झालेत. आणि त्यांच्या लीला अगाध आहेत. एक आता शेवटचा प्रश्न म्हणून विचारायचा आहे की मग आता 30 ऑक्टोबरला प्रकट दिन आहे शंकर महाराजांचा, तर त्या दिवशी काय सेवा करायला हवी? जसं म्हणालात की त्रिभुवनाचा पालक, ब्रह्मांडाचा दाता करता, संहार करता, ज्याच्यामध्ये साक्षात परब्रह्म सामावलेला आहे, दत्त संप्रदायात ज्याचं नाव 7वा आहे, अशा त्रिभुवनाचे पालक असलेल्या शंकर महाराजांचा 30 तारखेला प्रकट दिन. आणि त्या प्रकट दिनाच्या अनुषंगानं महाराजांची जर खरी सेवा करायची असली, म्हणजे आपण म्हणतो की महाराजांना व्रत, वैकल्य, अनुष्ठान, नैवेद्य याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना नम्र भावानं शरण जायचं. सगळ्यात पहिल्यांदा शरणांगती पत्करून महाराजांच्या नित्यसेवा, अभिषेक, पाद्यपूजा, हार, महाराजांना सुवासिक पुष्पा वाढतात, ती पुष्पार्चना, शंकर गीतेचं पारायण, महाराजांच्या बावनीचं वाचन, महाराजांना आवडणारे नैवेद्याचं तर्पण म्हणजे महाराजांना ते अर्पण करून महाराजांच्या चरणी लीन व्हायचं. हाच खरा प्रकट दिनोत्सव. तर धन्यवाद तुम्ही इतक्या छान प्रकारे शंकर महाराजांबद्दल माहिती दिली. कारण बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहित नव्हत्या किंवा आमच्या ऑडियन्सला माहित नव्हत्या, त्याबद्दल आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप. जय शंकर. जय शंकर.